नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता उजाडेल या कवितेत पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 14वा अभ्यासत आहोत आणि या पाठाचा हा सेशन क्रमांक 3 आहे। या पाठाच्या भागामध्ये आपण कवितेच्या उर्वरित ओळींचा अर्थ समजून घेणार आहोत आणि नंतर पाठाखालील स्वाध्याय अभ्यासणार आहोत। चला तर सुरुवातीला आपण कवितेच्या ओळी समजून घेऊ। कवितेच्या पुढील ओळीत कवी म्हणतात की निळे आकाश भरून दाही दिशा उजळून प्रकाशाचे महादान कणा कणात स्फुरेल आता उजाडेल आता उजाडेल। तर बघा इथे आता कवी सांगत आहेत की निळे आकाश भरून दाही दिशा उजळून, की पूर्ण आकाशामध्ये, आकाश कोणत्या रंगाचं असतं? निळ्या। तर हा सूर्याचा प्रकाश जो आहे पूर्ण निळा आकाशामध्ये भरून उरलेला आहे आणि पूर्ण दाही दिशा उजळून निघालेल्या आहेत। आता आपण बघतो की रात्रीच्या काळोखामध्ये आपण कितीही लाईट लावल्या, कितीही झगमगाट करायचा प्रयत्न केला तर पूर्ण सृष्टीला आपण उजेड देऊ शकत नाही। ज्या भागामध्ये किंवा ज्या ठिकाणी दिव्यांचा आरास किंवा दिव्यांचा प्रकाश आपण लावलेला असतो फक्त त्याच ठिकाणापुरता तो उजेड मर्यादित असतो की नाही, सर्वत्र काळोखच पसरलेला असतो अंधारामध्ये। पण आता कवी म्हणत आहे की जसं सूर्याचं आगमन झालेलं आहे, सूर्याचे किरण सर्वत्र पसरलेले आहेत, अशी हे सोनेरी आणि चंदेरी सूर्यांची किरण पूर्ण निळ्या आकाशामध्ये पूर्ण भरलेला आहे आणि दाही दिशा पूर्ण उजळून गेलेल्या आहेत। म्हणजे पूर्ण सर्वत्र चराचरामध्ये या सूर्याचा प्रकाश पसरलेला आहे। 10 दिशा, याच्या आधी मी तुम्हाला 8 दिशा सांगितलेल्या आहेत, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण। उत्तर, वायव्य, आग्नेय, नैऋत्य, ह्या 8 दिशा आणि धरती आणि पृथ्वी ह्या 2 दिशा मानल्या जातात। म्हणजेच अशा प्रकारे पूर्ण चराचरामध्ये पूर्ण 10 दिशामध्ये सूर्याचा प्रकाश सर्वत्र पसरल्या कारणाने या सर्व दिशा 10 दिशा काय झालेल्या आहेत? उजळून निघालेल्या आहेत। 10 दिशा उजळून निघालेल्या आहेत। लख्ख प्रकाश सर्वीकडे पसरलेला आहे। प्रकाशाचे महादान कणाकणात स्फुरेल। तर बघा आता हे महादान म्हणजे अत्यंत मोठे असे दान जे असतं त्याला आपण महादान असे म्हणतो। आता बघा ह्या पूर्वीच्या पण एका पाठामध्ये आपण वाचलं होतं की प्राजक्ताच्या फुलांचं जर दान द्यायचं असेल तर प्राजक्ताच्या फुलांसारखं दान दिलं गेलं पाहिजे, की पूर्ण मूठ उघडे ठेवून ते दान देत असतात। तर असं हे महादान आणि सूर्याने पण आपल्याला या सृष्टीला, या पृथ्वीला असेच महादान दिलेलं आहे आणि ते महादान म्हणजे कशाचं? तर प्रकाशाचे। आणि असे हे सूर्याद्वारे दिलेले प्रकाशाचे महादान प्रत्येक कणाकणात, सृष्टीतील प्रत्येक चराचरामध्ये हे स्फूर्ती भरणारे आहे। स्फुरेल म्हणजे स्फूर्ती भरणे, उत्साह निर्माण होणे। तर अशा रीतीने कवी म्हणतात की आता उजेड निर्माण झालेला आहे आणि काळाकुट्ट अंधार नष्ट झालेला आहे। आता पुढे कवी म्हणत आहेत, पुढच्या कवितेच्या ओळीत कवितेमध्ये कवी काय सांगत आहेत की आज सारे भय सरे उरी ज्योतिर्मय झरे पहाटेचा आशीर्वाद प्राणांतून उगवेल। की आज काय झालेला आहे? सूर्याचा प्रकाश सर्वत्र पसरल्या कारणाने आता काय होणार आहे? सारे भय सरे, सरे म्हणजे संपणे। तर लोकांच्या मनामध्ये जी भीती निर्माण झालेली आहे ती काय होणार? उरी ज्योतिर्मय झरे, उरी म्हणजे मनामध्ये, ज्योतिर्मय म्हणजे प्रकाशित। तर अशा रीतीने आज सर्वत्र जो भीतीचं वातावरण होतं ते आता सूर्याच्या आगमनाने, सूर्याच्या प्रकाशाने काय झालेलं आहे? 4 दिशांमध्ये सर्वत्र चराचरामध्ये काय झालेलं आहे? प्रकाशित झालेला आहे। आणि अशा रीतीने ज्या लोकांच्या मनामध्ये ही भीती पसरलेली होती त्या लोकांच्या मनामध्ये आता ज्योतिर्मय प्रकाश झळू लागलेला आहे। पहाटेचा आशीर्वाद प्राणातून उगवेल आता उजाडेल। तर अशा रीतीने प्रत्येक व्यक्तीच्या मनात, सृष्टीतील प्रत्येक वस्तूच्या मनामध्ये जे काळोखामुळे, अंधारामुळे जे काही भीती निर्माण झालेली होती ती आता पहाटेच्या प्रकाशमय प्रकाशाने काय झालेले? ज्योतिर्मय प्रकाशाने
सर्वत्र सगळ्यांच्या मनामध्ये जी भीती होती ती निघून गेलेली आहे आणि अशा रीतीने लोकांच्या मनामध्ये पहाटेचा आशीर्वाद प्राणांतून उगवेल, की प्रत्येक प्राणातून, प्रत्येक सजीवाच्या श्वासातून हा पहाटेचा आशीर्वाद आपल्याला पाहायला मिळतो. आता बघा, सकाळी पण सूर्याचा प्रकाश होणार त्याच्या आधीच कोंबडा आरवायला सुरुवात करतो. सकाळी झाडांवरती पक्षी किलबिल करायला सुरुवात करतात. पशु सुद्धा उठतात आणि त्यांचं नित्यक्रम सुरू करतात. नंतर वारा सुद्धा मंद वाहू लागतो. त्याच्यानंतर आपण झाडांचे पानं बघतो, ते सळसळायला सुरुवात करतात आणि त्यांचा तो हिरवा कलर अगदी दाट गर्द होऊन जातो. म्हणजेच काय, पानं, फुलं, फळं, वारा हे सर्वत्र काय होत जातात, त्यांना पहाटेचा प्रकाश म्हणजे प्रत्येक सृष्टीतील सजीवांच्या प्राणांमध्ये हा पहाटेचा प्रकाशाचा आशीर्वाद आपल्याला पाहायला मिळतो. यावर आपण बघा, छोटे छोटे ते गवत असतात, झाडं झुडपं असतात, त्यांच्यावरती दवबिंदू बसलेले असतात. तर त्या प्रत्येक सूक्ष्म कणामधून आपल्याला हा पहाटेचा सूर्याचा आशीर्वाद आपल्याला प्रत्येक सजीव सृष्टीमध्ये, ते किड्यामुंगीपासून तर उंच प्राण्यांपर्यंत, झाडा झुडपापासून आपल्याला सर्वत्र हा प्रकाशमय पहाटेचा, ज्योतिर्मय पहाटेचा आशीर्वाद पाहायला मिळतो. तर विद्यार्थी मित्रांनो, ही कविता आपण इथेच संपवणार आहोत. आता आपण कवितेतील कठीण शब्दांचा अर्थ आणि स्वाध्याय पाहणार आहोत. पाहूया कवितेतील ओळींमधील कठीण शब्दांचा अर्थ. शब्दार्थ: महादान सर्वात मोठे दान, स्फुरेल प्रसरण पावेल, सरे निघून जाणे, उरी मनात ज्योतिर्मय प्रकाशमान. आता आपण कवितेखालील स्वाध्याय अभ्यासणार आहोत. प्रश्न क्रमांक 1, 2, 3 ओळीत उत्तरे लिहा. अ. किरणांची कलाबूत कधी मोहरेल असे कवीला वाटते? उत्तर आहे, उदासपणा गडात अंधार सगळा ओसरेल, मग उगवत्या सूर्याच्या लहरीत किरणांची कलाबूत मोहरेल. पुढचा प्रश्न बघूया आता आपण. आ. आनंदाने मृदू गळ्यात कोण गाणार आहे? उत्तर आहे, उजाडताना आनंदाच्या लाटा गात फुटतील, त्यावेळी आनंदाने मृदू गळ्यात किंवा मृदू आवाजाने पक्षी गीत गाणार आहेत. पुढचा प्रश्न आहे ई. पानांवर दहींवर केव्हा हसेल? उत्तर आहे, मुग्ध हिरवेपणात वारा हसेल तेव्हा गहिवरलेल्या प्रकाशात पानावर दहीवर हसेल. ई. गारवा कशामुळे थरारेल? उत्तर आहे, उजाडताना पारिजात आपल्या फुलांचे उधळण करेल, त्या फुलांच्या सुगंधामुळे गारवा थरारेल. पुढचा प्रश्न आहे, प्रकाशाचे महादान कोणते? उत्तर आहे, दाही दिशा उजळतील, प्रकाशाने निळे आकाश भरून जाईल, हेच प्रकाशाचे महादान असेल. पुढचा प्रश्न आहे, उजाडल्यामुळे कोणते भय संपणार आहे? उत्तर, उजाडल्यामुळे उरामध्ये प्रकाशमान झरे पसरतील, तेव्हा अंधाराचे भय संपणार आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, थोडक्यात उत्तरे लिहा. अ. उजाडल्यामुळे निसर्गात कोणकोणत्या घटना घडतील असे कवीला वाटते? आणि आ आहे, पहाटेचा आशीर्वाद प्राणांतून उगवेल. या ओळीचा अर्थ समजावून घेऊन कवी असे का म्हणतात ते सांगा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रश्न क्रमांक 2 मधील अच उत्तर आपण पाहूया. सूर्योदयाच्या वेळी निसर्गात होणाऱ्या आनंददायी बदलांचे सुंदर चित्रण आता उजाडेल या कवितेत कवी मंगेश पाडगावकर यांनी केलेले आहे. उजाडल्यामुळे गडद अंधार नाहीसा होऊन किरणांची कलाबूत मोहरेल, आपल्या कोमल गळ्यांतून पक्षी गातील, वारा पानात हसेल, गहिवरल्या प्रकाशात दव मिसळेल, पारिजात फुलांची पखरण करेल आणि त्यांच्या सुगंधात गारवा थरारेल. कळ्यांमधले पराग जागे होतील, दाही दिशा उजळतील, निळे आकाश प्रकाशाने दाटेल, कणाकणात प्रकाशाचे महादान स्फुरण पावेल. पुढचा प्रश्न आहे, सूर्योदयाच्या वेळी निसर्गात होणाऱ्या आनंददायी बदलांचे सुंदर चित्रण आता उजाडेल या कवितेत कवी मंगेश पाडगावकर यांनी केलेला आहे. उत्तर कंटिन्यू आहे. रात्री अंधार दाटतो तेव्हा मुलांना भीती वाटते, पण पहाटेला सूर्य उगवतो तेव्हा नवा दिवस सुरू होतो. अंधार सगळा ओसरून प्रकाश पसरतो, सारी भीती पळून जाते आणि मनात प्रकाशमान झरे उमलतात. सारी भीती पळून जाते आणि मनात प्रकाशमान झरे उमलतात. कवी म्हणतात की
पहाटे प्रकाशाचे वरदान आपल्याला मिळते हा जणू आशीर्वादच आहे जो आपल्याला आधार देतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. खालील ओळीत वाचा, त्यांचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा. तुम्हाला 4 ओळी दिलेल्या आहेत. आता एक एक करून आपण पाहूया. पहिला आहे खिन्न आंधळा अंधार आता ओसरेल पार. याचं उत्तर आहे खिन्न आंधळा अंधार म्हणजे उदास वाणे दुःखी मन होय. सूर्याच्या प्रकाशाने हा उदास गडद अंधार ओसरून जाईल व मनात नवी आशा उगवून येईल. पुढचा प्रश्न आहे 2. मृदू गळ्यात खगांच्या किलबिल पालवेल. उत्तर आहे रात्री पाखरे आपल्याला घरट्यात गुपचूप बसतात, पण सूर्योदय होताच त्यांना आनंद होतो. ते आनंदाने किलबिलू लागतात. त्यांच्या कोमल गळ्यातून जणू किलबिल गाणे फुटू लागते. पुढचा प्रश्न आहे 3. आनंदात पारिजात उधळीत बरसे किंवा बरसात. उत्तर आहे पहाटे पहाटे पारिजातकाच्या झाडावर फुले उमलतात, टपटप खाली पडतात, पायथ्याशी सुगंधित सडा पसरतो. सूर्य उगवल्याच्या आनंदात जणू पारिजातकाचे झाड फुलांचा वर्षाव करते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. प्रकाशाचे महादान कणाकणात स्फुरेल. याचं उत्तर आहे पहाट झाली की सूर्याचा प्रकाश दश दिशा पसरतो. प्रकाशाने अवघे निळे आभाळ भरून जाते. हे सूर्याने दिलेले महान असे दान आहे. हे चराचरातील कणाकणात स्फुरण पावते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. असा उजाडेल या कवितेतील एक कडवे दिले आहे ते वाचा. आता पाऊस पडेल व त्यानंतर काय घडेल याची कल्पना करा. कवितेच्या 4 ओळीत लिहा. प्रश्न आहे आता उजाडेल डॅश किंवा आंधळा अंधार आता ओसरेल पार लहरीत किरणांची कलाभूत मोहरेल आता उजाडेल. आता बाजूच्या याच्यामध्ये तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. उत्तर आहे तुमचं लक्ष द्यायचं आहे. आता पाऊस पडेल सारी सृष्टी न्हावून निघेल वसुंधरा नववधू होईल सारी सृष्टी फुलेल. पुढचा प्रश्न आहे तेच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मी आता सांगितलेलं आहे. प्रश्न क्रमांक 5. या कवितेत शब्दांना लपलेले विशेषणे लिहा. आता बघा कवितेच्या ओळी दिलेल्या आहेत आणि तुम्हाला तिथे विशेषण लावायचे आहे. डॅश आनंदाचा लाटा, डॅश आकाश, डॅश गळ्यात आणि डॅश गारवा. तर पहिला आहे बघूया आपण डॅश आनंदाच्या लाटा. तर इथे मी उत्तर लिहिलेलं आहे की शुभ्र, शुभ्र आनंदाच्या लाटा. नंतरचा आहे निळे आकाश, मृदू गळ्यात, गोड कोवळा गारवा. इथे उत्तर दिलेले तुम्ही उत्तर नंतर ते पूर्ण लिहू शकता. प्रश्न क्रमांक 6. दान महादान यासारखे तुम्हाला माहीत असलेले शब्द लिहा. उत्तर आहे मानव महामानव, वीर महावीर, योगी महायोगी, रथी महारथी. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण या कवितेचा सविस्तर स्पष्टीकरण आणि अर्थ समजून घेतलेला आहे. कवितेखालील स्वाध्याय सुद्धा तुम्हाला दिलेला आहे. तर घरी सगळ्यांनी स्वाध्याय पूर्ण करायचा आहे. हा पाठ इथे संपतो. धन्यवाद.